हे सगळं प्रकरण आहे ते पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे. बावनकुळे साहेब त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, ते मंत्री नव्हते. मात्र आमदार रोहित पवार यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे, त्यांचे काही सोर्स असतील, चुकीच्या माहितीच्या आधारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जे आरोप लावलेले आहेत, त्यांनी 94 कोटीचा दंड माफ केला. हे धांदात खोटं आहे. रोहित पवारांना जी माहिती कोणी दिली असेल ते त्यांचे सोर्स चुकीचे आहेत. बावनकुळे साहेबांचं काम पारदर्शी आहे. मी त्यांना हा विषय केबिनला जाऊन बोललो, त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं, विधानसभेच्या सभागृहात आश्वासन दिलं की हा जो काही दंड लावलेला आहे, याला जी स्थगिती दिलेली आहे, याची स्थगिती प्रधान सचिवाबरोबर बसून आपण स्थगिती उठू आणि मेगा कंपनीकडून 94 कोटी रुपये हे लावलेला दंड हा गुन्हा आहे, अपराध आहे. 52% दंड लावता येतो अशी जर चोरी करीत असेल कोणी तर बावनकुळे साहेबांच्या प्रकार हे त्यांच्या काळातलं नाहीये. ते त्यावेळेला मंत्री नव्हते. मात्र मीडियामध्ये रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी पारदर्शी असणाऱ्या, कर्तबगार असणाऱ्या महसूल मंत्र्यावर खोटे आरोप लावलेले आहेत. ते निराधार आहेत. रोहित पवारांना माहितीच पाहिजे होती तर त्यांनी मला फोन करायचा असता. माझ्या मतदारसंघातलं प्रकरण होतं, माझी तक्रार होती, माझी लक्षवेधी होती. त्यांनी खरं म्हणजे रेकॉर्डवर जे सभागृहात उत्तर आलं ती माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं. हे प्रकरण पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे. बावनकुळेंचा यामध्ये काही संबंध नाही. रोहित पवारांनी असे हवेत गोळीबार करू नये. चुकीचं आहे. त्यांना खूप पुढे जायचंय. प्रसिद्धीसाठी ती जी स्पर्धा लागली 2 राष्ट्रवादीत, याच्यासाठी त्यांनी केलेले आरोप हे खोटे, धांदात आणि बोगस आहेत. बावनकुळे साहेबांनी कुठलीही दंड माफ केलेलं नाही. आणि राधाकिशन विखे पाटील महसूल मंत्री होते, त्यांनी सुद्धा दंड माफ केलेला नाही. त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवायची आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या मशिनरी जप्त करून मेगा कंपनीकडून हे 94 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. माननीय विभाग